महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ELCT 2026 साठी असणारी करंट अफेअर्स या टॉपिकवरची सिरीज आपण सुरू केलेली आहे. आणि या सिरीजचा आजचा हा 5वा व्हिडिओ असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यातील करंट अफेअर्सवरती आधारित सर्व MCQ सोबतच त्या MCQचे उत्तरं पाहत असताना त्या उत्तरामागचं करंट अफेअर्सचं बॅकग्राऊंड सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. इन केस तुम्हाला काही डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच क्लासेस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट इन्क्लुडेड आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQचा संच सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिला जाईल. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द न्यूली अनाउन्स्ड 76th डिस्ट्रिक्ट ऑफ उत्तर प्रदेश? उत्तर प्रदेशातील नव्याने जाहीर झालेल्या 76व्या जिल्ह्याचं नाव काय आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत: राम मनोहर नगर, कल्याण सिंग नगर, राजा महेंद्र नगर, अटल बिहारी नगर. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या स्मरणार्थ कल्याण सिंह नगर या नावाने नवीन जिल्हा तयार करण्याची घोषणा केली आहे. हा उत्तर प्रदेशातील 76वा जिल्हा ठरणार असून अलीगड व बुलंदशहर जिल्ह्यातील काही भागांचे पुनर्गठन करून हा जिल्हा स्थापन केला जाणार आहे. नव्या जिल्ह्यात अलीगडमधील अत्रोली व गंगिरी तसेच बुलंदशहरामधील दिबाई या तहसीलांचा समावेश होण्याची शक्यता आहे. कल्याण सिंग यांचा जन्म व कार्यक्षेत्र याच भागात असल्यामुळे या जिल्ह्याला त्यांचे नाव देणे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. हा प्रस्ताव अद्याप विधानसभेत मांडला नसला तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेनुसार तो लवकरच औपचारिक करण्यात येईल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कल्याण सिंग नगर. पुढचा प्रश्न पाहूयात. द डीप सी फिशिंग वेसल वेर रिसेंटली लॉन्च्ड ॲट माझगाव डॉक, मुंबई अंडर विच सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम? समुद्रात खोल मासेमारी करणारे जहाज डीप सी फिशिंग व्हेसल माझगाव डॉक, मुंबई येथे केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला: सागरमाळा प्रोजेक्ट, ब्ल्यू रिव्होल्यूशन मिशन, नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट स्कीम आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील माझगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत खोल समुद्री मासेमारी नौकांचे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे भारताच्या सागरी मत्स्य क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला मोठी गती मिळणार आहे आणि सहकारी संस्थांवर आधारित ब्ल्यू इकॉनॉमीच्या वाढीला चालना मिळणार आहे. या नौकांमुळे मच्छीमारांना पगारदार कर्मचारी म्हणून काम करण्याऐवजी सहकारी संस्थांमार्फत नफा थेट वाटून घेण्याची संधी मिळेल. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत या ध्येयाशी सुसंगत असून किनारी भागातील उत्पन्न, रोजगार आणि शाश्वतता वाढवण्यासाठी मदत करेल. देशाचे मासेमारी उत्पादन 2014-15 मधील 102 लाख टनावरून 195 लाख टनापर्यंत वाढले आहे, ज्यातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत क्षेत्रांचा विकास स्पष्ट दिसतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, द क्लॅम्प पोर्टल इज अन इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? क्लॅम्प पोर्टल हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत: मिनिस्ट्री ऑफ कोल, मिनिस्ट्री ऑफ पॉवर, मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. कोळसा मंत्रालय, वीज मंत्रालय, जड उद्योग मंत्रालय आणि वित्त मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालयाने अलीकडेच 2 डिजिटल प्लॅटफॉर्म्स, कोयला शक्ती डॅशबोर्ड आणि क्लॅम्प पोर्टल लॉन्च केले. तर क्लॅम्प पोर्टल म्हणजे कोल लँड ॲक्विजिशन मॅनेजमेंट पेमेंट. हे पोर्टल कोळसा मंत्रालयाचे एक एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्म असून कोळसा क्षेत्रातील जमीन संपादन, भरपाई, पुनर्वसन व पुनर्स्थापन प्रक्रिया सुलभ करते. हे पोर्टल भूमी अभिलेखांची केंद्रीकृत प्रणाली म्हणून कार्य करते, ज्यामुळे माहितीचे एकत्रीकरण व पारदर्शकता सुनिश्चित होते. कोयला शक्ती डॅशबोर्ड हा खाण ते बाजार अशा संपूर्ण कोळसा मूल्य साखळीचे एकत्रित करणारा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तो कोळसा कंपन्या, रेल्वे, बंदरे आणि अंतिम वापरकर्ते यांच्यातील रिअल टाइम समन्वय सक्षम करतो.
या प्रणालीमुळे थेट आकडेवारी, डिजिटल मॉनिटरिंग आणि जलद निर्णय क्षमतेद्वारे पारदर्शकता वाढते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ कोल, ऑप्शन ए, कोळसा मंत्रालय. पुढचा प्रश्न पाहूयात. द जनजातीय गौरव वर्ष पखवाडा 2025 marks the 150th birth anniversary of which legendary tribal freedom fighter. जनजातीय गौरव वर्ष पखवाडा 2025 कोणत्या प्रख्यात आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाच्या 150व्या जयंतीनिमित्त साजरी केली जात आहे? ऑप्शन्स आहेत तात्या भिल, सिद्धू मुर्मू, तिलका मांझी आणि ऑप्शन डी बिरसा मुंडा. तर विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी कार्य मंत्रालयाने 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जनजातीय गौरव वर्ष पखवाडा सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून जनजातीय गौरव वर्षाचा समारोप दर्शवतो. या वर्षाची थीम आहे भगवान बिरसा मुंडा यांचे 150 वर्षाचे स्मरण. यामध्ये 11 वर्षाच्या आदिवासी सक्षमीकरणाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. हे उपक्रम भारताच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत आदिवासी विकासाबद्दल बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बिरसा मुंडा. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ अ नॅशनल डिजिटल फ्रेमवर्क लॉन्च्ड ॲट इंडियन मॅरिटाईम वीक 2025 टू मेक इंडियन पोर्ट्स डेटा ड्रिव्हन अँड AI एनेबल्ड. भारतीय बंदरे माहिती आधारित आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित करण्यासाठी इंडिया मेरिटाईम वीक 2025 दरम्यान सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्कचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत स्मार्ट पोर्ट भारत, सागर मित्र, डिजिबंदर, पोर्टनेट इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो इंडिया मेरिटाईम वीक 2025 दरम्यान डिजिबंदर हा उपक्रम भारतीय बंदरांसाठी राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्क म्हणून सुरू करण्यात आला आहे. याचं उद्दिष्ट बंदर डेटा आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI सक्षम आणि पूर्णपणे परस्पर संलग्न करणे आहे. या उपक्रमाचा भर बंदर व्यवस्थापनातील कार्यक्षमता, सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढवण्यावरती आहे. विशेषतः प्रेडिक्टिव्ह लॉजिस्टिक्स, डिजिटल ट्विन्स आणि ऑटोमेशन यावर लक्ष केंद्रित करून बंदर व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि आधुनिक बनवण्याचा हा प्रयत्न आहे. डिजिटल परिवर्तनाद्वारे भारताच्या सागरी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डीजी बंदर. पुढचा प्रश्न आहे हु इज द ऑथर ऑफ अ लिथुनियन नॉव्हेल द लास्ट डे which was recently translated into Hindi by साहित्य अकादमी. द लास्ट डे या लिथुनियन कादंबरीचे लेखक कोण आहेत ज्याचे हिंदीत अनुवाद साहित्य अकादमीने अलीकडेच केले आहे? ऑप्शन्स आहेत थॉमस वेनक्लोवा, जारोस्लावास मेलनिकास, ज्ञानेश्वर प्रसाद आणि जोनस मेकस. तर विद्यार्थी मित्रांनो साहित्य अकादमीने प्रसिद्ध लिथुआनियन कादंबरी द लास्ट डे च्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन नवी दिल्लीत रवींद्र भवन येथे केले. हिंदी अनुवादाचे शीर्षक अंतिम दिन असे आहे. हा कार्यक्रम लिथुआनियाच्या दूतावासाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला. ही कादंबरी लिथुआनियन युक्रेनियन लेखक यारोस्लावास मेलनिकास यांनी लिहिले आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी या प्रकाशनाला भारतीय भाषांमध्ये जागतिक साहित्याला जागा देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल असे संबोधले आहे. लिथुआनियन काल्पनिक साहित्याच्या हिंदीमध्ये झालेला हा पहिलाच अनुवाद आहे. या कादंबरीत अस्तित्व, बदल आणि सांस्कृतिक ओळख या विषयांवरती भाष्य केले असून भारत लिथुआनियन साहित्यिक आणि सांस्कृतिक सहकार्याला नवी दिशा यातून मिळणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जारोस्लावास मेलनिकास. पुढचा प्रश्न आहे Which renowned Indian chef was honored as a top agri-food pioneer by the World Food Prize Foundation in October 2025? ऑक्टोबर 2025 मध्ये जागतिक अन्न पारितोषिक फाउंडेशन कडून टॉप ॲग्री-फूड पायनियर सन्मानाने गौरविण्यात आलेले प्रसिद्ध भारतीय शेफ कोण? ऑप्शन्स आहेत विकास खन्ना, रणवीर ब्रार, संजीव कपूर आणि कुणाल कपूर. तर विद्यार्थी मित्रांनो पद्मश्री पुरस्कार प्राप्त शेफ संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन कडून डेस मॉइन्स आयोवा येथे झालेल्या
बॉर्लॉग डायलॉग वीक 2025 दरम्यान टॉप ॲग्री फूड पायनियर म्हणून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात जगभरातील नेते, शास्त्रज्ञ, धोरणकार सहभागी झाले होते, ज्यांनी अन्न सुरक्षा, हवामान लवचिकता आणि पोषण यावरती चर्चा केली. कपूर यांना आरोग्यदायी आणि शाश्वत आहार संस्कृतीचा प्रसार, भारतीय शैलीला समर्थन आणि स्थानिक पोषक घटकांच्या वापराला प्रोत्साहन दिल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. यांनी हा पुरस्कार भारतीय शेतकरी आणि भारतीय पाककलेच्या वारशाला अर्पण करत जागतिक मंचावरती भारताचे प्रतिनिधित्व करणे ही मोठी सन्मानाची बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संजीव कपूर. पुढचा प्रश्न आहे, विच सिटी इन उत्तर प्रदेश हॅज बीन डिक्लेअर्ड अ युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी इन 2025. उत्तर प्रदेशातील कोणते शहर 2025 मध्ये युनेस्कोद्वारे क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केले गेले? ऑप्शन्स आहेत लखनौ, वाराणसी, आग्रा आणि कानपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोने उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या 43व्या महासभेत लखनौला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केले. या मानांकनास पात्र ठरणारे लखनौ हे हैदराबाद नंतरचे दुसरे भारतीय शहर आहे. या सन्मानातून लखनौच्या समृद्ध खाद्य परंपरेचा, राजदरबारी पाककृतीपासून ते विविध प्रकारच्या स्ट्रीट फूड पर्यंत जागतिक स्तरावरती गौरव झालेला आहे. उत्तर प्रदेश पर्यटन संचालनालयाने 31 जानेवारी 2025 रोजी नामांकन सादर केले आणि भारत सरकारने ते 3 मार्च 2025 रोजी मंजूर केले. युनेस्कोने अधिकृत घोषणा 31 ऑक्टोबर 2025 रोजी केली. या मानांकनामुळे पाक पर्यटनाला चालना, स्थानिक खाद्य उद्योजकांना समर्थन आणि शाश्वत पद्धतींचा प्रसार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लखनौ. पुढचा प्रश्न आहे, भवानी आयलँड दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज लोकेटेड इन विच स्टेट? अलीकडे बातम्यांमध्ये असलेले भवानी बेट कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरला आणि तामिळनाडू. तर कृष्णा नदीवरील प्रकाशमय बंधाऱ्यातील सततच्या पूरस्थितीमुळे भवानी बेट सर्वांसाठी बंद करण्यात आले असून बोट सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत. यामुळे पर्यटन उत्पन्नावरती मोठा परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाड्याजवळ वसलेले भवानी बेट सर्वात मोठ्या नदी बेटांपैकी एक आहे. सुमारे 1400 किलोमीटर लांबीची कृष्णा नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ उगम पावते आणि कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशमधून वाहत बंगालच्या उपसागरात विलीन होते. तिचे जलक्षेत्र हे 2.59 लाख चौरस किलोमीटर असून गोदावरीनंतर द्वीपकल्पीय भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे नदीखोरे या नदीचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ इंडियन मेरीटाईम वीक 2025? या मेरीटाईम वीक 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन्स आहेत नॅव्हिगेटिंग द ब्ल्यू इकॉनॉमी, युनायटिंग ओशन्स, वन मेरीटाईम विजन, सस्टेनेबल सीज, स्ट्रॉंग नेशन आणि पोर्ट्स ऑफ प्रॉस्पेरिटी. तर इंडिया मेरीटाईम वीक 2025 हा कार्यक्रम 27 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान मुंबई येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे झाला. याचे आयोजन इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांनी केले होते आणि बंदर, नौकानयन व जलमार्ग मंत्रालय यांचे यजमानत्व होते. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांनी केले. या वर्षाची थीम होती युनायटिंग ओशन्स, वन मेरीटाईम विजन. सरकारने भारताच्या जागतिक सागरी स्पर्धात्मकतेसाठी बळकटी देण्यासाठी 437 नव्या जहाजांच्या खरेदीसाठी 2.2 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. मेरीटाईम एक्सलन्स अचिव्हर्स अवॉर्ड 2025 अंतर्गत गुजरातच्या दीनदयाल पोर्ट अथॉरिटी यांना शाश्वततेसाठी सन्मानित करण्यात आले आहे. तर ओडिशाच्या परादीप पोर्ट अथॉरिटी PPA यांना बेस्ट एक्झिबिट अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युनायटिंग ओशन्स, वन मेरीटाईम विजन. महासागरांचे एकत्रीकरण, एक सागरी दृष्टिकोन. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्र B.Ed CET संदर्भात महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच आमची जी बॅच 17 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.